भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे, खरी ताकद फक्त शस्त्रात नसते, तर समतोल आणि संवेदनशील कूटनीतीत असते. इराणमध्ये अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आणि भारताने पुढे येत मानवीय आधारावर मेडिकल मदत पाठवली. ना कोणती अट, ना कोणती अडचण, फक्त माणुसकी. आणि म्हणूनच आज इराणमधील सामान्य नागरिक भारताचे आभार मानत आहेत. कारण संकटात जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. पण इथे खरी गोष्ट अजून खोल आहे. जेव्हा इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूची घटना घडली, तेव्हा भारताने अतिशय सावध आणि संतुलित भूमिका घेतली. कारण त्यावेळी आपले स्ट्रॅटेजिक पार्टनर्स इस्रायल आणि अमेरिका या परिस्थितीत थेट गुंतलेले होते. एक चुकीचा शब्द आणि संपूर्ण समीकरण बिघडू शकत होतं. म्हणूनच भारताने भावनांपेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं आणि कोणताही अनावश्यक स्टेटमेंट देणं टाळलं. पण त्याच वेळी भारताने इराणसोबतचे संबंधही तितक्याच कुशलतेने जपले. हीच खरी कूटनीती, जिथे तुम्ही कोणालाही नाराज न करता प्रत्येकाशी आपले संबंध मजबूत ठेवता. आज परिस्थिती अशी आहे की या संपूर्ण प्रदेशात इराण भारताकडे विश्वासाने बघतं आणि भारताला एक खरा मित्र मानतं. ही साधी गोष्ट नाही, ही आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची ताकद. जग बदलत आहे, समीकरणं बदलत आहेत, पण भारत प्रत्येक वेळी स्वतःचा मार्ग तयार करत आहे. हीच आहे जानदार, लाजवाब आणि अभ्यासक्रमात शिकवावी अशी भारताची परराष्ट्र नीती.